सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। श्रोते हो नमस्कार, मी सौ मोहिनी संदीप जोशी तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या आवडत्या गुरुकृपा भक्तिसंग या यूट्यूब चॅनलवरती। आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून 9 दिवस नवरात्र उत्सव सर्वत्र साजरा केला जातो। आजच्या व्हिडिओमध्ये नवरात्रात देवीची केली जाणारी विशेष सेवा उपासना ही कशी करावी हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा। जीवनात सुख, शांती, मनोवांछित फळ तथा अन्न, धान्य, वस्त्र, यश हे सर्व प्राप्त होण्यासाठी सर्वात प्रभावी उपासना म्हणजे दुर्गा सप्तशतीचे पाठ करणे। शीघ्र फळ देणारी उपासना आहे। नवरात्रीच्या काळात सप्तशती पाठाला खूप महत्त्व आहे। वेळेअभावी पूर्ण सप्तशतीचा पाठ आपण करू शकत नाही किंवा ते करायचं आपण टाळतो। पण पाठ ज्यांना करता येत नाही त्यांनी संपूर्ण सप्तशती पाठ केल्याचं पुण्य फळ हे खालील जे स्तोत्र मी सांगणार आहेत ते स्तोत्र म्हटल्याने आपल्याला मिळतं। किलक स्तोत्र, देवी कवच किंवा अर्गला स्तोत्र याचा जर का आपण 9 दिवस रोज पाठ केल्यास सप्तशती पाठाचे संपूर्ण फळ आपल्याला मिळते। लक्ष्मी प्राप्तीसाठी महालक्ष्मी अष्टकाचे 16 पाठ करावेत। 9 दिवस केले तर आणखीनही प्रभाव त्याचा पडतो। शक्य नसल्यास एक केला तरी चालेल। फक्त जी काही उपासना आपण करतो ती अगदी मनापासून करावी, त्यामुळे आपण केलेल्या उपासनेचे फळ शीघ्र मिळते। अर्गला स्तोत्र पठणापूर्वी नवार्णव मंत्राची एक माळ जप करायचा आहे। ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे हा नवार्णव मंत्र आहे। या मंत्राची खूप दिव्य शक्ती आहे। त्याचा अनुभव आपण ती उपासना केल्यावरच येतो। अष्टमीला कुंकुमार्चन करावे। कुंकामध्ये देवी तत्व असते, त्यामुळे कुंकू हे देवीस अत्यंत प्रिय आहे। श्रीयंत्र किंवा देवीचा फोटो यावर कुंकुमार्चन करावे, ते विशेष फलदायी आहे। रोज सकाळ संध्याकाळ धूप, दीप, आरती, नैवेद्य करून संपूर्ण घरात घंटीचा नाद करायचा आहे व गुगळ, कापूर, धूप हे घरात लावून घरातील कानाकोपऱ्यात घंटानाद व धूप फिरवायचा आहे। असे केल्याने घरातील सर्व नकारात्मक शक्ती जाऊन सकारात्मकता व प्रसन्न वातावरण घरात तयार होते। अष्टमीच्या दिवशी विशेष उपासना आपल्याला करायची आहे। श्री सूक्ताचे 16 पाठ आपण जर का केले तर खरोखर हे खूप फलदायी ठरतात। खणानारळाने देवीची ओटी भरावी। देवीस सर्व अलंकार जसे बांगड्या, हळदी कुंकू, गजरा, तांबूल, साडी, चोळी हे सर्व काही अर्पण करावे। या दिवशी कुमारिका पूजनाचेही विशेष महत्त्व आहे। 9 किंवा 7 कुमारिका आणि त्या जर का मिळत नसतील तर 2 कुमारिका चालतील। त्या कुमारिका आमंत्रण त्यांना घरी आपल्या बोलावून त्यांना जेवू घालून यथाशक्ती वस्त्रदान त्यांना आपण करायचं आहे। देव फक्त भावनेचा, प्रेमाचा भुकेला आहे। ते मनापासून जर का आपण असला की उपासना नक्की फलदायी ठरते। व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा। कुमारिका पूजनाचा विधी व महत्त्व याचा व्हिडिओ खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, नक्की ऐका।